नमस्कार. नमस्कार. या प्रश्नात काय म्हणले, जेव्हा मुलगा त्याच्या नियमित गतीच्या 5/7 गतीने जातो. नियमित गतीच्या आपण काय शिकलोय, ओल्ड खाली असतं, न्यू वरती असतं. न्यू गती म्हणा, काही पण म्हणा, असं फ्रॅक्शन आलं. ओल्ड म्हणजेच किती, त्याची नियमित गती होती ती. नियमित गतीच्या किती आलंय, आत्ताची. नियमित किती होती, डिनोमिनेटरची 7. 7ची किती झाली आता, 5 गती झाली. इथपर्यंत कळालं. तेव्हा तो शाळेत 6 मिनिटे उशिरा पोहोचतो. डिस्टन्स इज इक्वल टू स्पीड इंटू टाइम. हा एकच आहे गणिताचा आपण फॉर्म्युला पाठ केला तो. आता स्पीड किती नियमित, त्याचा नियमित स्पीड खालचा डिनोमिनेटरचा 7 आणि नंतरचा स्पीड 5. नंतर स्पीड कमी झाला तेव्हा तो उशीर व्हायला लागलाय, 6 मिनिटे उशिरा पोहोचायला लागलाय. मग नियमित घेऊ, डिस्टन्स आधी काढू. नियमित स्पीड किती, एचच्या जागी 7. हा 7 स्पीड आहे म्हणा, 7 युनिट काय असेल ते असेल, गुणिले टी. तेव्हा त्याला टी वेळ लागतो. तेवढंच डिस्टन्स जायला. तर त्याचा नियमित स्पीडचा आता 5/7 स्पीड झाला, म्हणजे 7चा 5 स्पीड झाला. 5 तर हा स्पीड झाला. तर टाइम किती लागतो, टाइम जास्त लागतो. टी प्लस काहीतरी जास्त लागतो. तो किती मिनिटं जास्त लागतो, 6 मिनिटे. मग आपण हे काय घेतले, तासात घेतले. मग टी प्लस 6 मिनिटं जागी तास घेतले तर किती तास येतील ते, किंवा 6 मिनिटेच घ्या. 6 मिनिटाचा तास किती, 6/60 तास आहे का नाही. 60 मिनिटाचा 1 तास म्हणून 6/60. झालं, सोडवलंय. 6 × 6 = 60 म्हणजे 7t इज इक्वल टू 5 आणि गुणा, आता टीला पण गुणा आणि 1/10ला पण गुणा. 5 आणि टीला गुणलं 5t अधिक 5 आणि 1/10ला गुणलं 5/10 झाले. म्हणजे 7t इज इक्वल टू 5t प्लस 5 × 5 5 × 10 म्हणजे 1/2 आले. हा 5t इकडे आला, वजा झाला. 7t मधून 5t गेले, 2t इज इक्वल टू 1/2 तास. बरं का, हे 60 तासात घेतले होते पण. टी इज इक्वल टू 1/, हा 2 इकडे गुणाकाराला आहे, भागाला गेला 1/4. टी इज इक्वल टू 1/4 तास. आणि काय विचारलं, हा टी त्याचा नियमित स्पीड. आपल्याला विचारलं काय, लागणारा नियमित कालावधी किती, म्हणजे आपल्याला टी जो नियमित कालावधी म्हणलाय तोच विचारलाय. किती आलं, 1/4 तास. 1/4 तास म्हणजेच 1/4 तास. तास म्हणजे किती, 60 मिनिटं असतात. सगळे पर्याय मिनिटात आहे म्हणून गुणिले 60. 4 × 4 15 × 60. थोडक्यात त्याचं किती आलं, 15 मिनिटे उत्तर. 1/4 तास म्हणजेच 15 × 60. 15 मिनिटाचे 4 स्लॉट. पर्याय नंबर 3. समजलं. आता तुम्ही म्हणता इथं हे असं कसं झालं, नियमित स्पीड 7चा 5 झाला. तर नियमित स्पीड समजा आपण त्याचा 1 मानला, याकडे लक्ष द्या. नियमित स्पीड 1 मानला तर नवीन स्पीड किती होणार आहे, 5/7 होणार आहे. कशाच्या, नियमितच्या. एकाच्या किती होणार आहे, 5/7. कळालं. हा नवीन झाला आणि हा नियमित झाला. मग नियमितचा नवीन असं नियमित डिनोमिनेटरला त्याचा किती झाला, नियमित 1 डिनोमिनेटरला त्याचा किती झाला, 1 गुणिले 5/7. छेदाच्या 1ला किंमत असते का, नसते. म्हणजेच किती झाला, 5/7. ह्या 1ला पण किंमत नाही. 1ने कोणत्या संख्येला गुणलं तीच संख्या उरते, म्हणजे 5/7 वरती आले. म्हणजे ह्याचं शेवटी रूपांतर काय झालं, 5/7. याचाच अर्थ काय, नियमित 7 होतं, त्याचा आता 5 झाला. अशाच प्रकारे गणित मुळापासून शिकायचं असलं तर आपले TCS स्मार्ट दृष्टिकोन MPSC लेवल बॅच जॉईन करू शकता. निश्चित फायदा होईल. पाहिल्याबद्दल थँक्यू.